तर गुड मॉर्निंग मित्रांनो, वेळ झाली 9:57 आणि आता आपल्याला पहिलीच बुकिंग लागली आहे उबरमध्ये खारघरची. तर आज पण मी लेटच निघलो होतो, तब्येत नव्हती बरी तर उठलो नाही, लेट उठलो पण बोललो गाडीवरती तर जाऊया. तर मी आलो, बघितलं खारघरची थोडंशी ट्रॅफिक दाखवत आहे पण ठीक आहे जाऊया आता. तर करूया आता पिकअप आणि जाऊया खारघरला. चला तर मित्रांनो भेटूया आता खारघरला. तर मित्रांनो झालेला आपला खारघरचा ड्रॉप एंड आणि आपल्याला मिळाले 710 रुपये. तर बघूया आता इकडनं थोडंसं पुढे जातो आणि तिकडनं मग पिकअप किंवा दुसरी बुकिंग बघूया भेटते का. अंधेरीची बुकिंग वाजत होती एक, पण फेअर एवढा खास नव्हता म्हणून बघूया, कारण का 11:30 वाजायला आलेत. तर बघूया आता इकडनं कोणती बुकिंग लागते. तर मित्रांनो आता वेळ झालेले 12:45, अजून खारघरच्या इथेच थांबलोय, म्हणजे सरळ गेलं तर बेलापूर, पण थांबलो इथेच, एक पण बुकिंग नाही वाजत आहे बघा. तर रॅपिडो पण मी आता ऑन केलंय, ओलामध्ये तर एक पण बुकिंग नाही, उबरमध्ये एकच बुकिंग केली 700 रुपयाची कंप्लीट, तर बाकी एक पण बुकिंग नाही वाजत आहे. तर बघू आता कधीपर्यंत बुकिंग वाजतात. ओला चालू करून ठेवतोय, ओलामध्ये जर एखादी बुकिंग वाजली तर मग मी इकडनं तीच बुकिंग घेऊन निघून जाईल. तर बघू आता वाजू तर ते भाई बुकिंगच नाही वाजत आहे, कंटाळा आलाय. तर ठीक आहे, असं पण लोकल काम करणार होतं तर लोकल काम झालं, इकडे आलो पण आता इकडनं बुकिंग नाही वाजत आहे. अंधेरी वाजत होती तर 425 रुपये आणि 1.5 तास लागत होता, नाही ॲक्सेप्ट केली मी ती बुकिंग. म्हणजे तेव्हा पण वाजली होती अगोदर पण आणि आता पण वाजली होती, तर नाही ॲक्सेप्ट केली. तर बघूया आता, तिन्ही ॲप तर चालू आहेत, लागली तर ठीक आहे, नाही लागली तर मला वाटतं दुपारी 2-3 नंतरच लागू शकते बुकिंग. तर करूया आता, बघूया वाट, नाहीतर करूया काहीतरी नाश्ता. भूक तर लागली आहे पण नाश्ता करायची इच्छा नाही, कारण का मला असं वाटतं की नाश्ता करायला गेलो आणि बुकिंग आली तर. त्यामुळे थांबलोय मी अजून, मला वाटतं 1:30 वाजेपर्यंत थांबेन, त्यानंतर केलं तर काहीतरी खाईन. चला तर करूया वाट, बघूया वाट, सॉरी वाट बघण्याशिवाय काय पर्याय नाही. तर भाई खतरनाक ओला उबरचे सगळ्यांचेच प्रॉब्लेम चालू आहे सध्या, मला वाटतं बुकिंगचे, काय माहिती काय सीन आहे. तर गणपतीपर्यंत मला वाटतं वाट बघेन आणि गपचूप कंपनीला गाडी लावणार आणि मधल्या वेळेत ओला उबर चालवणार. तर ठीक आहे, बघूया आता बुकिंग लागतात का नाही, असा माझा विचार तर आहे. अजून पुढे माहिती नाही, पण 90% तर विचार केलेला आहे मी हाच. तर ठीक आहे, बघूया आता बुकिंगची वाट. ही बघा अंधेरीची बुकिंग, भाई काय बुकिंग वाजते आणि काय म्हणजे याच्यामध्ये काम करायचं. तर अशाच सगळ्या बुकिंग वाजतात. तर काय बुकिंग ॲक्सेप्ट करायचं पण मन नाही करत आहे. तर बघूया अजून काय 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 बघायचं, कोणते कोणते रेट बघायचे काय माहिती भाई अजून. तर मित्रांनो आता बेलापूर जवळ आलो, तिकडनं भाई बुकिंग तर लागत नव्हती, मग बेलापूरच्या इथे आलो. आता बेलापूरच्या इथे काहीतरी नाश्ता करतो आणि मग परत लॉग इन करतो. आता मी करतोय सगळं बंद, तर सगळं बंद करून घेतो आताच आणि जातो, काहीतरी खातो. वर्लीची बुकिंग आलेली आहे, भाई नाही जाणार. तर काहीतरी नाश्ता करतो आणि मग घेतो परत एक बुकिंग कोणती तरी, बघूया कोणती लागते. भाई सकाळपासून 700 रुपयाचं काम झालंय फक्त. तर ठीक आहे, जाऊया काहीतरी खाऊया आणि मग करूया, येऊया परत ऑनलाईन, सॉरी परत करूया लॉग इन. काय भाई बोबडी वळायला लागली. चला तर मित्रांनो जातो काहीतरी खा. तर मित्रांनो फायनली खूप उशिरानंतर मला ठाण्याची बुकिंग लागली. तर ठाण्याची बुकिंग मी ॲक्सेप्ट केली आहे थोडंसं ट्रॅफिक पण ठीक आहे. आता ठाण्याला जातो, मग ठाण्यावरूनच मला वाटतं कोणती तरी चांगली बुकिंग भेटेल. तर ठीक आहे मित्रांनो, करूया हा पिकअप आणि जाऊया ठाण्याला. तर मित्रांनो आता वेळ झालेले 4 वाजलेत आणि मी आता ठाण्याचा ड्रॉप पण कम्प्लीट केलेला आहे. तर भाई आपली आतापर्यंत ओव्हरऑल कमाई बघा किती आलेली, फक्त 1134 रुपये. तर आता जे पर्सन बसले होते ते आता उतरताना मला बोलले की अरे मी आता तुमचा आयडी बघितला, मी युट्यूबवर बघितलं तुमच्या व्हिडिओ, छान व्हिडिओ बनवतात. तर धन्यवाद संकेत भाऊ तुम्हाला की तुम्ही आपल्याला ओळख दाखवल्याबद्दल. तर ठीक आहे मित्रांनो, बघूया आता इकडनं कोणता ड्रॉप भेटतोय आणि मग करूया तो पिकअप आणि करूया आता मग काम. तर बघूया, मला तर वाटत नाही इकडनं काय भेटेल, तर थोडंसं पुढे जावं लागेल, कारण का ते हिरानंदानीमध्ये आहे तो जो इंडस्ट्रियल एरिया आहे थोडासा आतमध्ये, तिथे इथे बघूया आता थोडं पुढे जातो आणि तिकडनं काय भेटलं तर मग घेऊया बुकिंग आणि जाऊया. चला तर मित्रांनो जातो आता, कुठेतरी थांबतो एका चांगल्या लोकेशनवर जिथून आपल्याला चांगली बुकिंग लागेल. बुकिंग लागते पण मलाड अंधेरी या साईडच्या बुकिंग लागतात, तर त्या साईडच्या मी ॲक्सेप्ट नाही करत आहे. नवी मुंबई साईड जर बुकिंग लागली तर घेईन. मला उलव्याची बुकिंग लागली होती पण प्राईस खूप कमी आहे बघा. मलाडची बुकिंग आली आहे परत, तर मलाडची बुकिंग नाही घेणार मी. बघूया आता, जाऊया पुढे आणि
घेऊया बुकिंग कोणती तरी आणि इकडनं निघूया फटाफट. तर मित्रांनो आता एक ज्युपिटर हॉस्पिटलच्या इथलीच ट्रिप घेतली होती, ती कंप्लीट केली छोटीशी. आणि आता मला ज्युपिटर मधूनच एक ट्रिप लागली उल्हासनगरची, ऍक्सेप्ट केली आहे. तर बघूया आता जाऊया, करूया पिकअप. आलंय ज्युपिटर हॉस्पिटल आणि आता जाऊया आतमध्ये, करूया पिकअप आणि जाऊया उल्हासनगरला. तर मित्रांनो फायनली आलोय आता विठ्ठलवाडी स्टेशन जवळ आणि झालेला आपला ड्रॉप. आणि उबर मध्ये आपलं काम झालेलं आहे 1781 रुपये. आणि आज फक्त उबरच चालवलंय, ओला तर म्हणजे बुकिंगच नाही लागल्यात. तर एवढंच काम झालंय. आणि भाई आज खतरनाक म्हणजे काम पण नव्हतं आणि काम करायची इच्छा पण नव्हती. भाई असं काम असेल तर काम करायची इच्छाच नाही. कुठे एक टाइम होता की 3000 3300 करून मी मला वाटतं 2 वाजता 2:30 वाजता घरी येत होतो. माझ्या जुन्या व्हिडिओ बघा तुम्ही, जास्त पण जुन्या नाही, मला वाटतं मागच्याच महिन्याच्या. आणि भाई आता तर 3000 तर मला असं वाटत नाही मी किती दिवस झाले 3000चा आकडा पण पार गेलाय. तर जवळपास पण नाही पोहोचले, पार तर लांब राहिलं. तर 2200 2500 2600 2800 असंच काम होतंय. तर खरंच काम खूप स्लो आहे. काम स्लो नाही, काम बरोबर आहे, फक्त रेट नाही पाहिजे जसा. तर ठीक आहे, ओव्हरऑल आपलं एवढंच काम झालंय 1800 रुपयाचं, 1781 म्हणजे 1800 रुपयाचं काम झालेलं आहे. आणि बाकीचं काम आता उद्या करूया. तर उद्या भेटूया आता मित्रांनो. चला आता जातो घरी.